नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे निलेश बढे आणि आज आपण आलेलो आहे श्री राजेंद्र धनसिंग राजपूत, राहणार नेरी वडगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये। हाच तो इलेक्ट्रिकचा खंबा आहे, मागे जो दिसतो आहे टॉवरचा खंबा, हेच ते शेत आहे। 20 ऑक्टोबरला यांनी आपल्याला याच्या आधीचा व्हिडिओ पाठवला होता। ही जी केळी लावलेली आहे ती 5 ऑगस्टची केळी आहे। 5 नोव्हेंबरला म्हणजे आणखी 5 दिवसांनी हा प्लॉट जो आहे हा 3 महिन्याचा पूर्ण होणार आहे। आताही तुम्ही पाहू शकता प्लॉटची ग्रोथ दादांच्या डोक्याच्या वर गेलेला आहे। दादांचे चिरंजीव आहेत मागे अक्षय दादा काय सांगसाल परत एकदा? एकच नंबर रोप आहे तुमचं, रोपाचं काही टेन्शन नाही, रोप म्हणजे एक नंबर आहे। कारण की आम्ही खराब जमिनामध्ये तुमचं रोप लावलेलं आहे। हे रोप आम्ही ही जी जमीन आहे पाणीमर खराब जमीन आहे, आम्ही तुमचे फक्त कसोटी केली असं धरून घ्या तुम्ही। मी आल्या तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न तोच केला की तुम्ही आमची कसोटी घेतली। खरं आहे ते। आम्ही म्हणजे दुसरीकडे उलट चांगल्या जमिनामध्ये नाही लावलं, उलट इथं खराब जमिनीमध्ये तुमचं रोप लावलंय। शेवटी रोप चांगलं आहे, रोप चांगल्या क्वालिटीचं होतं, रोप चांगल्या क्वालिटी, करपाणी कुठला काही विशेष नाही आजपर्यंत। नाही पूर्ण ग्रीन दिसतोय प्लॉट, एकदम काही वादच नाही। बरोबर, चारही बाजूने अगदी ग्रीन आहे, कुठे करप्याचं नामोनिशाण पण नाही आणि बुंदा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आता। बुंदा तयार व्हायला सुरुवात झाली आता आणि ग्रोथ तुमच्या डोक्याच्या वर गेला, काही वादच नाही, एकदम एक्सलंट अशी ग्रोथ झालेली आहे। यासोबत अजून एक सांगायची गरज आहे की ते म्हणजे नुसतंच रोप देऊन फायदा नसतो, त्यासोबत तुमची कास्तकारी जी आहे ती पण फार महत्वाची असते। शेतकरी किती मेहनत घेतो हे आपण आता प्लॉट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं। समाधानी, खूप समाधानी आहे। आमच्या सारखा कोणी समाधानी नसाल, हा इतका समाधानी, शेतकरी समाधानी पाहिजे। हा खूप आनंद झाला। आणि साहेबांनी त्यांचे पाय आमच्या वावरात नाही हो नाही तेही समाधानी आहे मी। कसं असतं, पैसा हा महत्वाचा नसतो, खरी गोष्ट आहे। मी म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की मी कोणाच्या शेतात जात नाही जोपर्यंत मला समोरचा माणूस म्हणत नाही की तुम्ही या एकदा माझ्याकडे। कारण काय होतं की शेतकऱ्याला असं वाटतं की हा आता काहीतरी करायला आलेला आहे, आपल्याकडे काहीतरी देऊन जाणार आहे, हे टाका ते सोडा हे करा। तसं साहेब पहिला म्हणतो मी तुमचं जे रोप लावलंय हे जमीन खराब मध्ये लावलं, चांगल्या जमिनात तर कोणी बी लावतो हो, इथं केज येत नाही, त्याच्यामुळे आम्ही इथं लावलं आम्ही। आमची का बरं एवढी परीक्षा घेतली एकदम? परीक्षा कशी आता लोक म्हणजे तुमची परीक्षा तुम्हाला राग आला तर, पण आम्ही ते म्हणजे जे आहे ते खरं सांगतोय। हा जाणून बुजून टाकलं, म्हणजे पुऱ्या जमिना ओढती आहेत, इकडची जमिना ओढती नाही, खोलमध्ये पाणी येतं नाही, इथं खूप इथे पाणी साचतं तरी पण तुमचं म्हणणं क्वालिटीचा बाग आहे, क्वालिटीचा बाग आहे ना। आणि पाऊस आहे किती या वर्षी तर आता काल रात्री पाऊस पडलेला आहे, नाही 6 महिने कंटिन्यू झाले पाऊसला। असं नोव्हेंबर महिन्याची 1 तारीख येऊन राहिली आहे आणि पाऊस येऊनच राहिला अजून। म्हणजे शेवटी रोप बी चांगलं भेटलं आम्हाला, मरणी आवडी आली, नाही तर काही काहींची इतकी मर होते, खूप मर होते, मर हा विषय कमी झाला। असं मला भरपूर सांगतोय तुम्हाला, आमची पुढच्या साली वाढ पाणी ना खूप चांगलं वाटणं मला। आणि रोप सगळ्यात पहिले काम जे केलं ते पहिल्यांदा पाणी पिकवलं, पाणी पिकवल्यानंतर रोप ती पिकवणं सुरू झाली। मग साहेब ते रोप दिन आहे, खूप चांगलं वाटतं मला खूप। असं मी खरंच मला असा आनंदच आहे की पुल्ला चालले तुम्ही, पुल्ला चालले, मी तर सांगेन ना पुल्ला चालले तर रोप तुम्ही सावट घरी ठेवा, त्याशिवाय पर्याय नाही। टेन्शन आम्हाला राहणार आहे म्हणजे प्लॅनिंग करावं लागेल पहिले, मला 1-2 महिने अगोदरपासून प्लॅनिंग करावं लागेल। आम्ही तोच विचार करावा, त्याला म्हणतो अक्षय आपले पोरगे आम्ही दोन्ही बाप बेटा शेतीच देखतो आम्ही। हा चिरंजीव आहे, हा चिरंजीव, हा मोठा उठला ना हा तथा 22 पांगे मोठा उठला ना येलो म्हणता भाऊ चाल रोप खरंच आज नाही वाटच ना, अजून म्हणजे 3 महिने आले, हिशोब कधी काढा तरी अजून 3-4-5-6 रोज बाकी आहेत, 1 तारीख 4-5 रोज बाकी, 5 दिवस बाकी, अजून 3 महिने पूर्ण व्हायला। 6 महिना माता तो एकदम तगडा विजय। हा मग ते आणि साहेबांनी ते टेक्निकलचे थोडेफार असं नाही बा, काही 2-3 गोष्टी सांगितल्या फक्त तुम्हाला। पहिल्यांदा ते ड्रेंचिंग करायला दिलं होतं आणि नंतर तुम्हाला 2 बॉटल पाठवल्या होत्या फक्त हे करायसाठी, पण एक ड्रिप मधून द्यायसाठी बस। सुद्धा आवश्यक खत टाकायला पाहिजे। एक मी म्हणा हिशोब काल 1000 नाही जास्ती तर 4 टारल्या तरी पाहिजे।
शेणखत. 100% शेणखत तर पाहिजे, शेणखताशिवाय शिवाय नाही. मजा नाही तर आपण लावसूत बाकी लावणं आणि साहेब त्याची किती बाहेर रोप देणं तर मग त्याला काय पाहिली ना आपण परिस्थिती बाजूला, हा, का तुम्ही करपा पण आलेला आहे. तात्यानं रोप कितला दिन पहिला आपल्यापेक्षा खूप दिवस पहिले याच्यापेक्षा किती दिवस तरी 1-1.5 महिना ते रोप जे इंच सांगू याच्यापेक्षा 1-1.5 महिन्याचं मोठं आहे. आणि ते शेजारचं ते पाहिलं तुम्ही ते हाय लागवड एकच दिवसाची. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पानातली अंतरी पण छान आहे. हाय महत्वाचं आहे ना पानाची. हा, आज तुम्ही इतका तर पाऊस powder होतोय तरी दाखवताय. पपोडा लागतो ना हातला. म्हणजे पान चांगला निघूनच राहिला अजून. हा अजून बी चांगलं पान आहे. आणि पोग्याचा पण सिरिड चाललाय मग. सरळ पोगा डायरेक्ट नाक फण सारखा बनतोय ना, डायरेक्ट असा करतोय डायरेक्ट पोगा असा म्हणजे हुबा पोगा होतोय डायरेक्ट.